पुण्याचा 1-2 मिनिटाचा फक्त वेळ घेतो. सेमी हायस्पीड रेल्वे झाल्यानंतर प्रथमतः या ठिकाणी सर्वात मोठा फायदा होणार आहे तो विद्यार्थी वर्गाला, दुसरा फायदा होणार आहे हा नोकरदार वर्गाला, तिसरा फायदा होणार आहे शेतकरी वर्गाला, चौथा फायदा होणार आहे तुमचा पर्यटनासाठी. पर्यटनाच्या नियोजनानुसार तुम्हाला या ठिकाणी दळणवळण वाढेल आणि या ठिकाणी जुन्नर परिसर असेल, अकोला परिसर असेल, नगर परिसरातील किंवा पुणे जिल्ह्यातील जे काही पर्यटन स्थळे आहेत त्या पर्यटन स्थळांच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांची आवक जावक वाढेल. पर्यटन स्थळ वाढलं, तुमचं पर्यायी मार्ग वाढले, पर्यायी मार्ग वाढले म्हणजे स्थानिक लोकांना या ठिकाणी विविध रोजगार उपलब्ध होतील. ज्या वेळेला हा सेमी हायस्पीड रेल्वे या ठिकाणी होतोय किंवा शक्य होईल त्यावेळेला ऑटोमॅटिक शेतमालासाठी जो नाशवंत शेतमाल आहे हा सर्वात जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आवाजावर वाढेल. कारण का आधी सरकारने जसं म्हणलं हा सेमी हायस्पीड रेल्वेच्या प्रकल्पाबरोबर या ठिकाणी मालवाहूचं सुद्धा यांचं प्रोव्हिजन आहे या ट्रॅकवरचं किंवा किंबहुना त्या पद्धतीचं एक नियोजन आहे. या ठिकाणी नक्कीच जो कॉरिडॉर आहे, समजा नाशिकचा जो कॉरिडॉर आहे किंवा पुणे जिल्ह्यातील भोसरी MIDCचा जो कॉरिडॉर आहे हा प्रकल्प झाल्यानंतर 100% या ठिकाणी या कॉरिडॉरच्या माध्यमातून आवाजावर वाढेल, व्यवसाय वाढतील, व्यवसायाबरोबर तुमची रोजगाराची साधनं वाढतील. मला असं वाटतंय की भारतातील हा सर्वात पहिला प्रकल्प असेल की बऱ्याचशा शेतकऱ्यांना प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना भूसंपादन झालेलं आहे, काही जणांना मोबदला सुद्धा आलेला आहे. आणि रेल्वेच्या इतिहासामध्ये आजपर्यंत असं कधी झालं नाही की प्रकल्पबाधित शेतकरी झालाय, भूसंपादन झालेलं आहे, पैसे वाटले गेलेले आहेत आणि प्रकल्प रद्द झालाय. रेल्वे ऍक्ट 1989 नुसार ऍक्ट थोडाफार पाठीपुढे होऊ शकतो. एकदा भूसंपादन झालं त्या ठिकाणी रेल्वेबाधित शेतकऱ्यांना पैसे दिले तर तुम्हाला ते तांत्रिक कारणास्तव किंवा कुठल्याही कारणास्तव रद्द करता येत नाही. सर्वात पहिला हा महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. ठीक आहे, काही तांत्रिक कारणास्तव त्याचा अलाइनमेंट चेंज झालेला असेल, परंतु आपण सगळ्यांनी एकजुटीने या ठिकाणी आता आलेला आहात. आपण 9 तारखेचं आंदोलन यशस्वी झालं तर नक्कीच रेल्वे मंत्री अश्विन कुमार यांना या संदर्भात किंवा सरकारला या संदर्भात विचार करावा लागेल की तुम्ही जर भूसंपादन केलेलं आहे, तुम्ही जर काही शेतकऱ्यांना पैसे दिलेले आहेत, मग रेल्वे ट्रॅक हा अचानक कॅन्सल कसा केला जातो. कुठेतरी हा शेतकऱ्यांवरचा होणारा अन्याय आपण एकजुटीने या ठिकाणी येऊन हा प्रयत्न करावा लागणार आहे. एक आंदोलन झालं लगेच होणार नाही, परंतु आपल्या सगळ्यांच्या एकजुटीने एकमुठीने 100% हा हायस्पीड रेल्वे आपण मार्गी लावू शकतो. माझी सर्व मंडळींना विनंती असेल या ठिकाणी जमलेले आहे योग्य ते नियोजन करून आपण पुढचं जे काय असेल ते नियोजन करूया आणि 9 तारखेचा आंदोलन जेवढं यशस्वी कसं करता येईल याच्याकडे आपण लक्ष देऊया. धन्यवाद.